काहीशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसते आणि त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। तर पुण्यामध्ये जागा वाटपावरून शिवसेनेचे कार्यकर्ते हे काहीसे नाराज झालेले आहेत। 20 ते 25 जागांची मागणी शिवसेनेकडून होतीये, मात्र त्याला अद्यापही भाजपकडून योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे हे कार्यकर्ते काहीसे नाराज झाल्याचं कळतंय। इच्छुकांवरती यामुळे अन्याय होतोय अशी या भावना कार्यकर्त्यांची आहे आणि त्याचमुळे नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर हे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते हे एकवटलेले आहेत। त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याच कार्यकर्त्यांकडून सध्या आंदोलन केलं जात आहे। तर शिवसेनेला एवढ्या जागा देण्यास भाजप मात्र तयार नाहीये। त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरती या जागा वाटपा संदर्भामध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना ही युतीमध्ये महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि अशातच आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची ही काहीशी नाराजी दिसून येते। जागा वाटपावरून शिवसेनेचे कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, शिवसेनेचे कार्यकर्ते नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर सध्या आंदोलन करतायत, त्यांची नेमकी मागणी काय आहे? आपण या शिवसैनिकांनाच विचारूयात। नीलम गोऱ्हेंचं पुण्यातील गोखलेनगर मधलं जे घर आहे त्या घराच्या समोर हे सगळे शिवसैनिक ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत आणि समोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, कारण या शिवसैनिकांना नीलम गोऱ्हेंना भेटायचं आहे आणि त्यांच्या मागण्या मांडायच्या आहेत। नक्की काय तुमचं म्हणणं आहे? नीलम गोऱ्हेंना भेटून तुम्हाला काय सांगायचं? आम्हाला त्यांना सांगायचंय, तुम्ही 15 तिकीट कुठल्या बेसवर घेतली किंवा तुम्ही कुठल्या आधारावर घेतली? अरे आता 15 मध्ये एकही कार्यकर्ता नाही, तुम्ही कुठल्या बेसवर तिथे तिकीट वाटप करायला बसलात? तर आम्हाला तेच म्हणायचंय की तुम्ही जर मागणी आपली कितीची होती, 35-40ची, मग ते 35-40 न घेता तुम्ही 15 वर कसं काय सेटल झाला? नीलम गोऱ्हेंबद्दल तुम्ही खूप गंभीर आरोप आता केला होता की कमर्शियल पद्धतीनं सगळं झालंय। कमर्शियल पद्धतीनं म्हणजे काय नक्की? कमर्शियल म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का? हे शिवसैनिकांना जी तिकीट पाहिजेत हे परस्पर निर्णय घेत आहेत। 4च नेते आहेत, यांच्यात मिटिंग चालू आहेत यांच्यात, आणि यांनी सांगितलंय वरती की एवढी लोक कॅपेबल आहेत, एवढी लोक कॅपेबल आहेत। नीलम गोऱ्हेंची पीए या शिवसैनिकांना समजवायला आलेले आहेत। हो, इथं बॅरिकेडिंग आहे, इथे पोलिसांनी रोप लावलेला आहे। नीलम गोऱ्हेंचे पीए या शिवसैनिकांना समजावण्यासाठी आले होते, मात्र ते पुन्हा आतमध्ये गेलेले आहेत। एक जो आहे कार्यकर्ता त्याला घेऊन जाण्याचा आतमध्ये प्रयत्न आहे, मात्र बाकीचे जे शिवसैनिक आहेत ते याला विरोध करतायत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप या शिवसैनिकांकडून नीलम गोऱ्हे यांच्यावरती होत आहेत। गेले काही दिवस शिंदेची शिवसेना आणि नीलम गोऱ्हे आणि इतर नेते हे भाजप सोबत वाटाघाटी करतायत पुण्यातील महापालिकेच्या जागांच्या संदर्भामध्ये। इथं आपण पाहतोय वाद होतोय, एका कुणाला चर्चेला जाऊ द्यायचं नाही असं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे आणि यातून खूप गंभीर असे आरोप होत आहेत की पक्षाची जी इथली परिस्थिती आहे ती लक्षात न घेता एका अर्थाने कॉम्प्रोमाइज केलं जात आहे किंवा भारतीय जनता पक्ष जेवढी तिकीट देतोय त्या तिकिटांवरती धन्यता मानली जाते। काय नक्की तुमचं म्हणणं आहे? काय तुमच्या नेत्यांनी करायला पाहिजे? त्यांनी जे आता नियोजन लावलेलं आहे ते पुण्याचं पूर्ण बंद केलं पाहिजे। सर्व शिवसैनिकांना न्याय दिला पाहिजे। तुम्हाला विचारत नाहीत का तुमच्या बैठका मेळाव्यालाही विचारत नाही? हे 2-3 जणांचं सगळं मिल भगत आहे पुणे शहरामध्ये। हे कोण आहे याच्यामध्ये? प्रमोद नाना असतील, नीलमताई असतील किंवा शिवतारे बाप्पू असतील। यांना जी तिकीटं दिली यांनी फक्त आपल्या घरच्यांसाठी तिकीटं बसवलीत आणि बाकीच्या सर्व शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। किती तिकीट मिळायला पाहिजेत तुमच्या पक्षाला? अंदाजे 50 ते 55 सीट आपल्याला पुणे शहरात मिळाली पाहिजे। यांनी किती स्वीकारली? 10 ते 15, बस एवढीच। आणि मग तुम्ही त्यांना आतापर्यंत भेटून कधी सांगितलं का तुम्ही? आणि आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हीच बघता इथं पोलीस पूर्ण आम्हाला भेटू देत नाहीयेत। मग आमचे नेते जर आम्हाला भेटू देत नाही तर आम्ही बोलायचं कुणाला? म्हणताय की कमर्शियल पद्धतीने निर्णय होतो। कमर्शियल पद्धतीने म्हणजे काय? झालेला आहे, कारण यांनी जो कमर्शियल म्हणजे काय होतंय की यांनी घरातली जी मंडळी आहेत यांचं सगळं बस्तान बसवण्यासाठी बाकीच्या शिवसैनिकांवर वरवंटा फिरवलाय की तुमचं काय होऊ द्या, फक्त आमच्या घरचे निवडून आले पाहिजेत आणि बाकीच्यांनी नाही आले तरी चालतील। तुम्ही कुठून आलेला?
मी पर्वती मतदारसंघाचं नेतृत्व करतो. मी विभाग प्रमुख आहे. माझं नाव महेंद्र जोशी आहे. आमचं असं म्हणणं आहे की गेली अनेक वर्ष आम्ही एक शिवसैनिक म्हणून काम करतोय, महायुतीचे एक पदाधिकारी म्हणून काम करतोय. लोकसभेत आम्ही इमानदारीने काम केलं, भाजपला 100% यश मिळालं. विधानसभेत आम्ही काम केलं, तिथेही 100% मिळालं. आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आमची अशीच इच्छा आहे की जे निवडणुकीच्या तोंडावर होणारे पक्षप्रवेश आहे त्याच्यावर बंदी आणली पाहिजे. कारण जुन्या कार्यकर्ते जो 3-3.5 वर्ष आले काम करतो त्याचे मरण होते. अख्ख्या महाराष्ट्राबरोबर सुरू आहेत हे सगळे पक्षप्रवेश. आता नक्कीच मंदार, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हा काहीसा रोष दिसून येतोय. त्यामुळे आता पक्ष